झालं. अरे चेहरा दिसत नाहीये, उजेडात थांबा. आपले सर्वांचे लाडके माननीय श्री आपले गुरुवर्य जे सेवेकरांचे गुरुवर्य संतोष दादा पाटील उर्फ बंडू यांचा आज वाढदिवस आहे. तर सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या सर्व सेवेकरी श्री दत्त देवस्थान ट्रस्ट मोराळे आणि उपस्थित आपले सर्वांचे लाडके काका आणि शिवदत्त महाराज, सर्व भक्त, सर्व सेवेकरी, आलेले सर्व सेवेकरी यांच्यातर्फे त्यांना वाढदिवसाच्या अनंत आणि लाख लाख वाढदिवसाच्या त्यांचे जे कार्य आहे ते साता समुद्रा पलीकडे पार होऊन असंच त्यांचं जे काय महाराजांसाठी त्यांनी जे आपलं आयुष्य वाढलेलं आहे ते असंच कंटिन्यू जोपर्यंत आपण तरी इथं आहेच, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत काकांचं आणि बंडूदादांचं आणि आपलं श्री दत्त देवस्थानचं क्षेत्र मोराळ्याचं नाव आणि दत्त महाराजांचं नरसिंह सरस्वती महाराजांचं नाव असं जोपर्यंत ह्या जगात चंद्र आणि सूर्य तारे आहेत तोपर्यंत हे नाव असंच अमर राहावं हीच आज त्यांच्या वाढदिवसाच्या चरणी महाराजांच्या चरणी त्यांचा जो हा कृपा आशीर्वादावर जो आहे ते असाच त्यांनी आमच्यावर जो सेवेकरांवर जो विश्वास टाकलेला आहे आणि आज जे दत्त जयंतीचा जो उत्सव आपण करत आहे हे महाराजांचा तर आशीर्वाद आहे, काकांचा आहे, पण त्यांची साथ त्यांनी इथं असू देत किंवा नसू देत तर त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे हे जे काय सर्व चालू आहे हे सर्व त्यांच्या आशीर्वादामुळे चालू आहे. आणि त्यांचा कृपा आशीर्वाद असाच सर्व जे न आलेले सेवेकरी जे आतापर्यंत आपल्याकडे सर्व सेवेकरी आहेत त्यांचा कृपा आशीर्वाद सर्वांच्या पाठीमागे राहू दे ही महाराजांच्या चरणी विनंती. एकदा सर्व सेवेकरी दत्त देवस्थान मोराळेतर्फे त्यांना वाढदिवसाच्या महाराजांच्या तर्फे वाढदिवसाच्या अनंत लाख लाख शुभेच्छा. सगळ्या सेवेकरांचं स्वागतच आहे. आज परिवारच म्हणतोय आम्ही आणि परिवारच म्हटला जाणार आहे. इथून पुढे सुद्धा हा परिवार फार मोठा होणार आहे. तर आज शब्द नाही ते काही गोष्टीला की भावना व्यक्त करता येत नाहीत शब्दात असं म्हणायला काही हरकत नाही. आज एवढ्या सेवेकरांचं प्रेम, आपुलकी आणि सगळ्यांचा आशीर्वाद असंच कायमस्वरूपी माझ्या पाठीशी राहावं, असाच आपलं प्रेम वाढत राहू, असाच दत्त परिवार मोठा होत राहू आणि महाराजांची कृपा सगळ्यांच्यावर राहू हीच महाराजांच्या चरणी विनंती करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज सेवेकरी म्हणजे मार्गाचं खांब आहे. आज सेवेकरीच्या रूपातनं महाराजांनी मला लाखो हात दिलेला आहे. आज म्हटलं की मोराचं सेवेकरी म्हणजे डोंगर इकडचं इकडं जग इकडचं इकडं करू शकतात तशा पद्धतीचं आज बघताय दत्त जयंतीची तयारी. पुढचं ध्येय म्हणजे आमचं काय आहे, आमचं सगळ्या जीवनाचं ध्येय म्हटलं तर महाराजांचं मंदिर आहे. आणि मंदिर सुद्धा त्या स्वरूपात आता आपल्याला दिसणार नाही दत्त जयंतीला, पण त्या स्वरूपात त्या रूपात उभा राहणार आहे. हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. आणि आज आपण सगळी त्या गोष्टीसाठी आहे आणि आपल्याचं कुठेतरी सहवास तिथं हात लागणार त्या वास्तूला हेच आपलं सगळ्यात मोठं भाग्य आहे. 1000 वर्ष माणूस जगू शकत नाही. आज 100 वर्षाच्या आयुष्यातलं 50-60 वर्षावर आयुष्य आले, पण म्हणतात का नाही एक कीर्ती आणि एक महत्व त्या वास्तूत राहणार आहे कायमस्वरूपी आणि हा इतिहास लिहिला जाणार आहे. एवढं लक्षात ठेवा. असं इतिहासाचं कुठंतरी आपण सेवेकरी आहे हे म्हणायला काय आणि अगदी आनंद आहे. या सेवेकरांचं एवढं प्रेम मिळतंय की आज प्रत्येक नातं तिथं फिकाय म्हणायला काय हरकत नाही. आणि असंच प्रेम तुमचं सदैव माझ्या पाठीशी राहो, आपुलकी अशीच राहो आणि असाच सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू एवढीच महाराजांची मी विनंती करतो. आणि महाराजांची सुद्धा कृपा तुमच्यावर प्रबळ राहो आणि एकही परिवारातला माणूस त्या मार्गातून न सुटता कायमस्वरूपी या ठिकाणी असावा हीच महाराजांची मी विनंती करतो. आता जे सेवेकरी आहेत त्यांना सुद्धा आणि इतर जे आता उपस्थित नाहीत त्यांना सुद्धा अनेक वेळ कोटी कोटी आभार मानतो. आणि महाराजांच्या मी एवढीच विनंती करतो की या सगळ्यांच्यावर कृपा भक्ती, कृपा आशीर्वाद आणि प्रत्येक सेवेकराला त्याची इच्छा, मनोकामना, आनंद आणि त्यांची कृपा दृष्टी प्राप्त हो. अवधूत कसा आहे शब्द नसतात. आता आमच्या गावातली सुद्धा प्रत्येक गुरुवारी आरतीला आहे त्यांचं सुद्धा एवढं प्रेम आज बघितलं. कारण एवढा बदल आणि एवढं सगळं गुणी त्यांच्या लिहिलंय सगळ्या. आणि मला वाटतं की प्रत्येक व्यक्ती हा त्यांच्यापर्यंत पोहोचावा, प्रत्येक आशीर्वाद त्यांचा त्याला प्राप्त व्हावा ही धडपडून विनंती असते. कायम तिथं येणारा माणूस हसत जावा ही माझी अपेक्षा असते. इथं अपेक्षा म्हणून कुठलंही कार्य केलं जात नाही. माझं एकच आहे, दुःखात असणारा माणूस फक्त त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे आणि त्याला महाराजांची कृपा प्राप्त झाली पाहिजे. ही अंतःकरणानं धडपडून माझं सतत प्रयत्न असतोय.
आणि महाराजांच्या कृपेने आज एवढी प्रेमळ तुम्ही माणसं मला दिली हीच माझ्यासाठी मोठं सगळ्यात गिफ्ट आहे. आज गिफ्ट आणायला सुद्धा गरज नाही. मी म्हणतोय या गोष्टीला शब्द नाहीत. वाढदिवस साजराच केला पाहिजे असं काही नाही, कारण महाराजांचाच आता दत्त जयंती सारखा कार्यक्रम आलाय, त्याला सगळ्यांनी झटून. पण आज तुमचं प्रेम आणि सगळ्यांचं ह्या अपेक्षेसाठी ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि अशीच एकत्रितपणा सगळ्यांनी एकत्रित राहून हे मार्ग पुढे न्यायचा आहे. आज आम्ही सुद्धा तुमच्यासारखंच आहे, आम्ही काही वेगळं मानतच नाही. प्रत्येक कुठेही अडचण आली तर हाकेला त्या ठिकाणी आम्ही अगदी बाकीच्या गोष्टी न बघता मात्र सेवेकऱ्यांचं मात्र कार्य आम्ही करणार आनंदानं आणि असंच तुमची साथ लाभावी हीच महाराजांच्या मी विनंती करतो. म्हणते की आता ते शब्द नाहीत, एवढं भारावून गेलो मी. ते म्हणते की दादासनी काय द्यायचं दादासनी. तुमचं प्रेम, आपुलकी आणि आशीर्वाद हीच माझ्यासाठी मोठ्या सगळ्या गोष्टी आहे आणि असाच हा परिवार वाढत जाऊ अशीच कृपा सगळ्यांच्यावर राहू हीच महाराजांच्या मी विनंती करतो. आता कसं आहे, काही वर्णन शब्दात करता येत नाही, जसं मार्गाचं वर्णन महाराजांच्या करता येत नाही तसंच सेवेकऱ्यांच्या भावाचं वर्णन करता येत नाही. आज पैशानं गोष्टी भरपूर होणार आहेत, पण ही जी प्रेम आहे हिची अंतकरण आहे त्या गोष्टी पैशात मोजता येत नाहीत. आज किती जरी वास्तू निर्माण झाल्या तर महाराजांनी सांगितले की ती येणारी वास्तू ही सात्विक लोकांच्या माध्यमातून भक्तांच्या माध्यमातून होणार आहे. आज हे मंडप बघताय या पैशानं पण करता येतील, पण या खांबात जे सेवेकऱ्याचा भाव उतरलेला आहे ही भाव त्या पैशात मोजताच येत नाहीत. हे कुठल्याही गोष्टी त्याची तुलना करता येत नाही आणि असंच भाव आणि अशीच आत्मीयता महाराजांना आवडते म्हणून आज मोरामध्ये महाराज आनंदाने गुरुवारचं राहतात. आज आपल्याला ठराविक आतापर्यंत आपण पोहोचलोय प्रत्येक ठिकाणी, पण हा गुरु केंद्रबिंदू मोरा बनणार आहे. हे मोराचा महिमा एवढा वाढणार आहे की आपण कल्पना सुद्धा करू शकणार. आमच्या दृष्टीच्या पलीकडे आहे. आम्ही काय 1000 वर्ष जगणार नाही, पण हा इतिहास इथं होऊन जाणार आहे. आता राहिला प्रश्न आमच्या गावचं सुद्धा भाग्य आहे म्हणायला काय हरकत नाही, कारण आधीपासूनच जिवंत समाधी मठ आज तुम्ही बघताय सेवा जिथं आम्ही करतोय तिथं आज 10 वर्ष झाली सेवा चालू आहे. मोठेपणा नाही, पण तिथल्या ऊर्जा आम्हाला जाणवतात. ही भूमी पहिल्यापासून पवित्र आहे आणि परमेश्वराच्या आणि आगमनानं ही पवित्र झालेली आहे आणि हा फार मोठा बदल या ठिकाणी होणार आहे. सगळं जग इथे लुटणार आहे. मी पहिल्यापासून सांगतो कुठं जायची आवश्यकता नाही, सगळं जग या ठिकाणी येणार. पहिल्यापासून आत्मविश्वासाने अजून सुद्धा महाराज ती चमत्कार दाखवणार आहेत पुढे. हे आता थोडक्यात चालू आहे. ज्यावेळी आपलं मंदिर उभं राहील त्यावेळी ही भारत देश सोडा इतर देशात इथं लोक येणार आहेत, एवढं मात्र नक्की होणार आहे. आणि पाया रवायचं काम आम्ही केलेलं आहे. पाया रवायचं आम्ही काम केलेलं आहे. इथून पुढं म्हणतात नाही झाड लावलं जातं, पण त्याच्या नंतर ती मोठं होऊन फळं आणि फुल ते अपेक्षेच्या पलीकडे ते काय त्याला गणित नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अशीच कृपादृष्टी, असाच आशीर्वाद, असंच प्रेम तुमचं राहावं. ह्या प्रेमा म्हणतात नाही, प्रेम जे आहे तुमच्या सगळ्यांचं की माझ्या एवढा आत्मविश्वासाने एवढी ताकद आहे की मी जगाला मागू सारू शकतो, एवढं मात्र नक्की सांगू शकतो. आज ज्ञानी महान ज्ञानी इथे येणारी लोक आहेत, पण आज इथं झुकते ती. कितीही जरी मोठा ज्ञानी असला, किती जरी मोठा असला तर आज परमेश्वर कशी झुकत असते ती, त्या मार्गात झुकते ती. हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बाकी यात काय मिळवायचं आहे आज आहे ना उद्या नाही. आज मिळवायचं आहे ती माणसं आणि ही संपत्ती सगळ्यात मोठी मानली जाते. पैसा आज आहे उद्या नाही. पैसा आला काय गेला काय, आज करोडपती असणारी कुठे गेली कळायला नाही. पण ही जी एकता आहे आणि ही एकत्रितपणा आहे त्या जगात कुठेही बघायला मिळणार नाही. असाच परिवार सगळ्यांनी एकमेकाशी जोडून राहावं, एकत्रित राहावं आणि असाच मार्ग आपण ओढवायचा. आपलं ध्येयच आहे की प्रत्येक कुटुंबात महाराजांचा पताका लागला पाहिजे, प्रत्येक कुटुंबात महाराजांचा भक्तिमार्ग झाला पाहिजे आणि प्रत्येक कुटुंबात महाराज आपलं दिसलं पाहिजे. की माझं पहिल्यापासून ध्येय राहिलेलं आहे. आज राज्यात नाही इतर राज्यात आज दत्त जयंती बघताय लाखो लोक येणार आहेत. आज एवढ्या लांब लोक, आज नागपूरपासून सकाळी लोक आलेले. शुद्धता एवढा महिमा महाराजांनी वाढवला की आपण कल्पना करू शकत नाही. आपण फक्त अवतीभोवतीचा विचार करतोय, परमेश्वराचा एवढी दृष्टी मोठी आहे आपण तिची तुलना करू शकत नाही. त्रिभुवनातले कोण त्याची तुलना करू शकत नाही. पण एवढी ताकद निर्माण केलेली आहे की आमचा आम्हाला आश्चर्य वाटतंय कधी कधी की म्हणतात का नाही महाराज कुठल्याही गोष्टी पाठीमागे लावून देत नाहीत, पण अवचित अशा गोष्टी देतात की त्याचे शब्दात कुठल्याही गोष्टीचं वर्णन करता येत नाही. तसं परमेश्वरी कृपा आहे. शेवटला एक सांगतो की जीवनातल्या आपल्या असंख्य अडचणी असतात. एक डाव सांगतो कसं असतंय की लोकांना वाटतंय की मोरामध्ये गेल्यानंतर सगळ्यांचा प्रश्न मिटावं, प्रत्येकाला आम्हाला पण असंच वाटत असते येणाऱ्या लोकांचा प्रश्न मिटावं. पण आपलं संचित, आपलं कर्म, आपल्या काय गोष्टी ह्या आपल्या पाठीमागे असतात. नुसतं भक्ती केलं लगेच मला मोकळं केलं पाहिजे असं नाही. जो निरंतर राहतोय, जो कायमस्वरूपी नियमात आणि महाराजांच्या चरणापाशी राहतोय त्याला मात्र महाराज 100% अडचणीतनं वादळातून त्या काढतात. पण जो डगमगत होतोय, किंतोपर्यंत जातोय, तो त्यातनं वाहून जातोय, बाजूला होतोय. आणि ह्या कुटुंबाला एकच लक्षात घ्या की महाराजांना विनंती करा की माझं जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तुमचं चरण मला सुटू नये आणि तुमच्या चरणापाशी मी कायमस्वरूपी राहू. 100% तुमचं कल्याण आहे. थोडा वेळ आहे. आम्ही म्हणत असतो लोकांना जीवनातला काटा काढायचा, आपल्या पायाचा काटा काढायचा म्हणजे की डोळ्यानं बघून तो लगेच वर येत नाही. त्याला सुई घ्यावी लागते, टोचवावं लागतं आणि ती सुई टोचवल्यावर आपल्याला दुःख होतं. तसंच आपल्या जीवनातला काटा काढायचा तर तो किती मोठा असेल याची आपण कल्पना करू शकत नाही. या जीवनातला काटा संपवायचं कार्य आज महाराज करते ती. आणि तो काटा काढत असताना आपल्याला त्रास होतो, भक्ती करताना त्रास होतो प्रत्येकाला. याला वाटतंय आम्ही एवढं सोडून सगळी सेवा करतो, सगळी आम्हाला त्रास आहे. पण तुमचं दुःख म्हणजे तुमच्या जीवनातला
महाराज कायमचा काढत असते, तेवढं लक्षात ठेवा. तो काटा निघला की तुमचं जीवन आनंदमय होतंय, भक्तिमय होतंय आणि त्यांची प्रबळ कृपा तुमच्यावर राहत्या. महाराजांच्या जेव चरणापाशी त्याला आयुष्यात कुठल्या गोष्टीची कमी नाही. देवच तुमचं झाल्यानंतर तुम्हाला कमी पडायची काही आवश्यकताच नाही. आज गावाला सुद्धा भले त्यांचा नेम थोडा असू दे, आज आरतीला येतात की नियम जरी टिकवला तर इतका भयानक पद्धतीचा आता अनुभव प्रत्येकाला येत असतील, पण एवढं मोठा अनुभव आहे की शब्दात वर्णन होत नाही. एका धोब्याला महाराजांनी नुसतं झाडलोट करणाऱ्याला राजा बनवायला बिदरता आणि आपण तर एवढी सेवा करते म्हणल्यावर काही या सेवेकऱ्यांचं वर्णन होत नाही. महाराजांनी सांगितले की ते असणारा सेवेकरी ऋणानुबंधानं सोडलेला आहे, की मागच्या जन्माच्या गोष्टी आहेत या आत्ताच्या जन्माच्या. आपण शरीरधारी आपण बघतोय नुसतं एकमेकाला, म्हणजे आपला आत्मा आहे तो कुठंतरी पूर्वी त्यांच्या सेवेत असणार आहे, महाराजांच्या चरणापाशी असणार आहे. म्हणून आज आपल्याला सगळ्याला इथं त्याद्वारे एकत्रित केलेलं एवढं मात्र नक्की आहे. असंच तुम्ही सगळ्यांनी टिकून राहावा, असं महाराजांची कृपा तुमच्यावर प्राप्त व्हावी. आणि प्रत्येक सेवेकरी आमचा म्हटलं जाते की जगात तिची तुलना चालली पाहिजे, की आमच्यापर्यंत राहून लोक पोहोचायचं, तुमच्यापर्यंत आल्यानंतर त्यांनी तुम्हाला असं केलं पाहिजे, बस आम्ही मिळवलं म्हणायला काय हरकत नाही. तुमच्या स्वरूपातच आज म्हणलं होता काका आणि महाराज तुम्हाला सेवेकऱ्यांच्या माध्यमातूनच आम्हाला बघायला मिळते. एवढं लोकांच्या तोंडात नसलं तर आम्हाला अभिमान आहे आणि प्रत्येक सेवेकराचं गुणगान व्हावं ही आमची इच्छा असते. कारण सेवेकरी म्हणजे तुम्हाला आज नेमले म्हणजे तुमच्याकडे अधिकार दिलेत, म्हणजे त्या अधिकाराला महत्व जाणून घ्या. कारण आज येणाऱ्या लोकांना जमलेलं काम केलेलं आहे. आज डॉक्टरकडे पेशंट जातात, असंख्य पेशंट कसल्याही स्वरूपातले असले ट्रीटमेंट द्यायचं ट्रीटमेंट करतो का नाही का, तो भेदभाव करतोय बाबा तू असा आहे तू ह्या जातीचा आहे, सगळ्यांना समान तेव्हा ट्रीटमेंट करत असतो. तसं आज सेवेकरी म्हणून तुम्हाला नेमलेला आहे. तर आज गाजलेली लोक येणार इथं, आपल्याला थोडं त्रास देणारे पण लोक येणार, पण आपली जी भूमिका आहे ती आपण ठाम राहायचं आहे. वाचेत प्रेमळता असली पाहिजे. लोकांच्या हृदयामध्ये महाराजांचा कसा भक्ती मार्ग उमटवायचा ही सेवेकऱ्यांच्या बऱ्याचशा गोष्टी महत्वाच्या त्या सेवेकऱ्यांनी पार पाडायचे. आता एवढं तुम्हाला सगळं मार्ग आहे, सगळं आहे, प्रत्येकापेक्षा तुम्हाला काहीतरी वेगळं दिले. आज टोपीन बिल्ला दिलाय म्हणजे ह्याचा अधिकार तुम्हाला कशासाठी दिलाय हे जाणून घ्यायचा आहे. कारण येणारा कसा तुम्ही जसं पहिल्यांदा आला तसंच येणारा व्यक्ती असतोय, हौशी नवशी गवशी सगळी येणार, पण त्याला हँडल करायसाठीच आपल्याला ठेवलेला आहे. हे मात्र जाणून घ्या, कोणी क्रोध करू नका. कारण एकापासून जर अमार्ग जर गेला, एखादा जर इकडून नाराज होऊन गेला तर 10 तिकडे तो सांगतोय बाबा हा तिकडे गेले की बघा बरेच मी सांगितलं की त्यापेक्षा टिकली गरम म्हणते सेवेकर. म्हणजे ह्या गोष्टीपेक्षा की तिथं म्हटलं पाहिजे की बास आम्हाला सेवेकरांच्या रूपातनं सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाल्या, आम्हाला तिथं जायची तुला आवश्यकता नाही, बास म्हणलं पाहिजे. असं तुमचं मार्गदर्शन असावं. थोडी कमतरता ती भरून निघल आणि हाही चांगली प्रगती आहे. मला काय म्हणायचं नाही की आज म्हटलं जाते की आम्ही दोघं काहीच करत नाही, करणार सगळं महाराज आहेत आणि तुमच्या माध्यमातून लाखो हात दिले, हीच हात आमच्यासाठी महत्वाचा आहे. पुढे सुद्धा अशाच पद्धतीने राहणार आहे, कार्य फार प्रबळ होणार आहे. फक्त एकमेकातला एकत्रितपणा ही मात्र सगळ्यांनी टिकवून ठेवा. कारण एक शक्ती मी कायम सांगत असतो, अहंकार क्रोध आणि ह्या ज्या शिडविकारच्या गोष्टी आहेत ह्या मात्र डोक्यातनं काढा. आपण फक्त इथं सेवेकरी आहे, दास आहे महाराजांचा आणि महाराजांच्यावर लक्ष केंद्रित करा. कारण हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. महाराज परीक्षा बघत असतात, आपल्याला काही वेळेला पुढे घेतात, पण ती पोझिशन आपल्याला दिलेलं जे कार्य आहे ते आपण टिकवून ठेवलं पाहिजे. कारण एकदा कार्य हातातनं गेलं तर परत ती कार्य नाही. 1000 लोक त्या ठिकाणी करायला तयार आहेत आता सध्या. मग मला काय वाटतंय की माझं जे ही जी सेवेकरी आहेत ही जी खांब आहे कायमस्वरूपी जवळ असणं गरजेचं आहे. कुठलाही सेवेकरी महाराजांच्या मार्गातून मुकू नये आणि तो सतत महाराजांच्या चरणास लीन राहावा, महाराजांची कृपा त्याच्यावर सतत प्राप्त व्हावी हीच इच्छा असते. आज वाढदिवस आहे त्यामुळे एक जीवनाचा ध्येय सांगतो. मला कशाची अपेक्षा राहिलेली नाही. कारण का तर सगळं परमेश्वराने एवढं दिलंय की ते शब्दात वर्णन. पण माणसाला काय लागतं हो, एक पोट भरून जेवण झालं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या समाधान करतात, दुसरं काय मिळवायचं आहे सांगा. आज करोडपती असणारी इथं येऊन झोपते ती ऐश्वर्य म्हणजे काय पाहिजे. आज ही सगळं जी महाराजांनी दिलेलं आहे ह्या ऐश्वर्याची तुलना कुठल्याही गोष्टीत होत नाही आणि हीच ऐश्वर्य वाढवायचं आहे. ऐश्वर्य म्हणजे पैसा मिळवला म्हणजे ऐश्वर्य म्हणता येत नाही. ही माणसं ही सेवेकरी ही आपुलकी ही प्रेम ही कुठल्याही गोष्टीत तुलना ह्याची करता येत नाही. हीच आपल्याला वाढवायचं आहे. हा परिवार असाच वाढत जावो आणि असंच तुमचं प्रेम आणि तुम्ही सतत ह्या ठिकाणी असावं ही माझी विनंती असते. एखादा जर सेवेकरी दुःखी झाला तर मला तिथं अंतकरणाला दुःख वाटतंय. अकाल रडलोय अक्षरशः एकेकांचं म्हणजे शब्द ऐकून. काय काय जणांनी मोबाईलवर पाठवलं, खरोखर जीव भारावून जातोया की एवढं प्रेम आपल्यावर. आपलं खरोखर भाग्यवान आहे की आज या ठिकाणी महाराजांनी मला निवडलंय आणि असंच सगळ्यांचा आशीर्वाद राहो, असंच प्रेमळ राहो हीच महाराजांची मी विनंती करतो. आणि असंच प्रेम राहू. काका असं होत अशी लई शेवटी कालच रात्री त्यांनी शुभेच्छा दिल्या. कारण आज कामाने तिथे सांगलीला गेल्यात, इथून थोडं येतो म्हटले सेवेकरी बरेच लांब जाणार आहे त्यामुळे ही गडबडीने वाढदिवस आपण करायचा आहे.